Hello everyone, my name is Rama Dange and I'm a third year MBBS student in AIMS Nagpur. ठीक आहे, आज आपण बायोमॉलिक्युल्स चॅप्टर कंटिन्यू करू. आपण प्रोटीनच्या स्ट्रक्चर पर्यंत आलेलो होतो. आता त्याच्या नंतरचं बघूया. ठीक आहे. त्याच्यानंतरचा टॉपिक आहे आपल्याकडे एन्झाईम्स. तर आपण बघितलं होतं की इथे आपण स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स मध्ये बघितलं होतं की जे प्रोटीन्स आहेत त्यांचं जे टर्शरी स्ट्रक्चर आहे तो काय होता बघा, इथे लिहिलेलं आहे. Tertiary structure is absolutely necessary for the many biological activities of proteins. म्हणजेच काय, एन्झाईम. एन्झाईमचं काय स्ट्रक्चर आहे? टर्शरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. म्हणजे मोस्टली जे एन्झाईम्स आहेत ना आपल्याकडे ते काय असतात? प्रोटीन्स असतात. पण काही काही न्यूक्लिक ऍसिड सुद्धा आहेत जे ऍक्ट करतात आपल्या एन्झाईम सारखं. त्या तशा न्यूक्लिक ऍसिड्सला आपण काय म्हणतो? जे एन्झाईम सारखे ऍक्ट करतात त्यांना म्हणतो आपण रायबोझाईम्स. आणि नॉर्मल आपल्या प्रोटीन्स वाल्यांना एन्झाईम्स म्हणजे एन्झाईम्स आहेत ते. ठीक आहे. ते ऑल एन्झाईम्स आर ऑलमोस्ट प्रोटीन्सच असतात. काही काही मध्ये न्यूक्लिक ऍसिडचे पण असू शकते, तर त्यांना आपण काय म्हणतो? रायबोझाईम्स. ठीक आहे. मग आपण म्हटलं होतं की प्रायमरी स्ट्रक्चर म्हणजे असं लाईन स्ट्रक्चर होतं. सेकंडरी स्ट्रक्चर आपल्याकडे अल्फा हेलिक्स किंवा बीटा प्लेटेड किंवा ट्रिपल हेलिक्स फॉर्म मध्ये होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण म्हटलं होतं की टर्शरी स्ट्रक्चर. टर्शरी स्ट्रक्चर मध्ये वूल बॉल सारखं ते अरेंज होतं. ठीक आहे. तर हे वूल बॉल अरेंजमेंट मध्ये काय होतं? तिथे खूप सारे प्रोटीन चेन्स आपले फोल्ड क्रिस क्रॉस हे ते होत आहे. तर त्याच्यामध्ये असं आपल्या त्या वूल बॉल मध्ये कुठे कुठे अशी क्रिवायसेस किंवा पॉकेट अशी स्पेसेस क्रिएट होतात. आपल्या एन्झाईम आपल्या जे प्रोटीनच्या टर्शरी स्ट्रक्चर मध्ये काही अशी क्रिवायसेस किंवा अशी पॉकेट्स क्रिएट होतात, ज्यांना आपण काय म्हणतो? ती काय झाली आपली ऍक्टिव्ह साईट. म्हणजे जसं आता आपण हा एन्झाईम आहे म्हटलं. ठीक आहे. तर ही झाली त्याची ऍक्टिव्ह साईट. ही एन्झाईम आहे. ठीक आहे. तर ही झाली त्याची काय झालं? ऍक्टिव्ह साईट. ठीक आहे. ठीक आहे. तर ऍक्टिव्ह साईट इज अन एन्झाईम ऑफ एन एन्झाईम इज अ क्रिवाइस और पॉकेट इनटू विच द सबस्ट्रेट फिट्स. म्हणजे ऍक्टिव्ह साईट काय आहे? ऍक्टिव्ह साईट काय आहे? ही अशी स्पेस आहे आपल्या एन्झाईम मध्ये जी आपल्या जशी आपली एन्झाईम म्हणजे काय? प्रोटीन आहे. आपली प्रोटीन काय करते? खूप सारी अशी वुंड होत आहे. म्हणजे वुंड आपल्या वूलच्या गोल सारखं असं वाइंडिंग होत आहे, त्याची क्रिसक्रॉस होत आहे. त्याच्यामध्ये आपल्याला खूप सारे क्रिवायसेस आणि पॉकेट्स बनत आहेत. तर जे क्रिवायसेस आणि पॉकेट्स बनत आहेत त्यांना आपण काय म्हणतो? त्या एन्झाईमचं काय म्हणतो आपण? ऍक्टिव्ह साईट. ठीक आहे. तर या एन्झाईमला ही जशी ऍक्टिव्ह साईट झाली, त्याच्यामध्ये काय करतो? एन्झाईम मध्ये सबस्ट्रेट जो आहे, सबस्ट्रेट गिव्स प्रोडक्ट. सबस्ट्रेट म्हणजे जो सबस्टन्स आपल्याकडे आहे जो प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होणार. एक सबस्टन्स राहील ज्याला आपल्याला प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट करायचं, तर तो असेल जो सबस्ट्रेट. तो काय करणार? तो एन्झाईमला जोडणार त्याच्या कोणत्या? ऍक्टिव्ह साईटवर आणि प्रोडक्टला फॉर्मेशन करणार. तर हे जे आहे एन्झाईम सोबत सबस्ट्रेटचं मिक्स होणं, हे काय करतं? जी प्रोसेस आहे सबस्ट्रेट पासून प्रोडक्ट मध्ये बनण्याची, त्या प्रोसेसला फास्ट करून टाकतो. एन्झाईम काय करतो? या प्रोसेसला फास्ट. म्हणजे जे सबस्ट्रेट प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट व्हायला जसा 1 तास लागत होता, आता त्याला फक्त ठीक आहे खूप कमी वेळ लागेल. इथे आपण बघू, पहिले 1 आवर लागत असेल तर आता किती लागत आहे? पहिले आता 1 मिनिटच लागत आहे सपोज. तसं म्हणजे एवढा डिफरन्स येऊन जाईल एका एन्झाईमच्या असल्यावर. ठीक आहे. आता एन्झाईम्स जे आहेत ते आपले काय आहेत? ऑर्गॅनिक कॅटलिस्ट. ठीक आहे. आपले एन्झाईम जे कॅटलिस्ट आहेत ते काय आहेत? ऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक म्हणजे काय? लिव्हिंग. ठीक आहे. ठीक आहे. तर ते काय आपल्याला म्हणजे दीज एन्झाईम थ्रू एन्झाईम कॅटलिस्ट तर इनऑर्गॅनिक, पण असे ऑर्गॅनिक कॅटलिस्ट पण कारण की ते प्रोटीननी बनलेले आहेत ना, ते सगळे ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स असल्यामुळे.
पण जे इनऑर्गॅनिक कॅटलिस्ट असतात, इनऑर्गॅनिक कॅटलिस्ट, त्यांच्यामध्ये आणि ऑर्गॅनिक मध्ये एक डिफरन्स असतो. मेन डिफरन्स काय आहे ते आपण बघू. ठीक आहे, इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक मध्ये काय डिफरन्स आहे. जे इनऑर्गॅनिक कॅटलिस्ट असतात ते कितीच टेम्परेचर जास्त असलं किंवा प्रेशर खूप जास्त असलं, त्या दोनही कंडिशन मध्ये एकदम ऑप्टिमम काम करतात. म्हणजे ऑप्टिमम काम करतात म्हणजे जसं आपल्याकडे ऑर्गॅनिक प्रोटीन आली, तर खूप कमी टेम्परेचर असेल तर ती काम करणं बंद करेल. आपली नॉर्मल एन्झाईम जी आली ती खूप कमी टेम्परेचर असेल तर काम करणं बंद करेल. खूप जास्त टेम्परेचर असेल तर ती डिग्रेड होऊन जाणार. डिग्रेड होऊन जाणार म्हणजे काम नाही करणार, ते डी डिनॅचुरेट होऊन जाणार. डिनॅचुरेट म्हणजे काय, तुटून जाणार, पूर्ण ब्रेक होऊन जाणार आपली ती एन्झाईम. ठीक आहे. म्हणजे आपले जे ऑर्गॅनिक एन्झाईम्स आहेत त्या हाय टेम्परेचर मध्ये डिनॅचर होतात आणि लो टेम्परेचर मध्ये इनऍक्टिव्ह होतात. जेव्हा की इनऑर्गॅनिक कॅटलिस्ट जे आहे ते हाय टेम्परेचर मध्ये आणि हाय प्रेशर या दोनही याच्यामध्ये आपला मॅक्झिमम देतात आणि आपली, ठीक आहे, आणि आपले नॉर्मल एन्झाइम्स गेट डॅमेज्ड ॲट हाय टेम्परेचर, से अबाव 40 डिग्री सेल्सिअस. 40 डिग्री सेल्सिअसच्या वर गेलं की डॅमेज होऊन जातात. पण आपल्याकडे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत जे खूप हॉट टेम्परेचर मध्ये राहतात, खूप जास्त हॉट टेम्परेचर मध्ये, एक्स्ट्रीमली हाय टेम्परेचर मध्ये. ठीक आहे, हॉट वेंट्स आणि सल्फर स्प्रिंग्स मध्ये. ठीक आहे, तर हे वाले जे आहेत ऑर्गॅनिझम्स ते त्या म्हणजे त्या ऑर्गॅनिझम्स मध्ये जे एन्झाईम्स आहेत ते त्या हीट मध्ये सुद्धा स्टेबल असतात. म्हणजे जर आपण एका खूप गरमीमध्ये राहणाऱ्या इन्सेक्ट मधून आपण एन्झाईम्स काढली तर ती एन्झाईम्स हीट स्टेबल असणार. ठीक आहे, म्हणजे ते आपली कॅटॅलिटिक पॉवर म्हणजे कॅटलाइज करण्याची त्यांची पॉवर हाय टेम्परेचर मध्ये सुद्धा पण ते डिनेचर नाही होणार आणि ते कॅटलाइज करणार आपल्या रिएक्शनला अप टू 80 to 90 डिग्री सेल्सिअस. समजलं. सो थर्मल स्टेबिलिटी इज दस अन इम्पॉर्टंट क्वालिटी ऑफ सच एन्झाइम्स आयसोलेटेड फ्रॉम थर्मोफिलिक ऑर्गॅनिझम्स. थर्मोफिलिक ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय, की खूप जास्त हीट मध्ये ऑर्गॅनिझम्स राहतात त्यांना आपण थर्मोफिलिक म्हणतो. आणि त्यांच्या बॉडीमधून जो आपण एन्झाईम काढत आहोत तो खूप हीट स्टेबल असणार आहे. ठीक आहे. मग आता आपण बघू केमिकल रिएक्शन्स. आता केमिकल रिएक्शन्स काय होतात, जेव्हा केमिकल कंपाऊंड जुळतात एक दुसऱ्यापासून तिथे दोन टाइप ऑफ चेंजेस होऊ शकतात. म्हणजे एका केमिकल कंपाऊंड मध्ये दोन टाइप ऑफ फिजिकल प्रोसेसेस, दोन टाइप ऑफ चेंजेस होऊ शकतात. दीज चेंजेस कॅन बी इन द फॉर्म ऑफ मतलब म्हणजे काय, की आपल्याकडे एक सबस्ट्रेट आहे, आपल्याकडे एक सबस्टन्स आहे, केमिकल कंपाऊंड आहे, त्याच्यामध्ये दोन टाइपचे चेंजेस होऊ शकतात. एक तर काय होऊ शकते की हा सर्क्युलर होता आधी आणि आता हा शेप चेंज केलाय आणि आपलं. ठीक आहे, किंवा हा सबस्टन्स पहिले लिक्विड होता आता हा गॅसमध्ये कन्वर्ट होऊन गेला. तर याच्यामध्ये काय केलं त्यांनी, एक तर चेंज केलं शेप किंवा त्यांनी आपली चेंज ऑफ स्टेट केली. स्टेट म्हणजे पहिले लिक्विड टू गॅस किंवा आईस टू वॉटर, वॉटर टू पेपर, म्हणजे असे त्यांनी चेंज ऑफ स्टेट केली. म्हणजे जेव्हा पण कोणता केमिकल कंपाऊंड होतो त्याला रिएक्शन मध्ये टाकला जाते तर तो दोन म्हणजे चेंजेस करतो. कशा चेंजेस, चेंज इन शेप और चेंज इन स्टेट, म्हणजे शेप चेंज करतो आपला किंवा आपली स्टेट चेंज करतो. ठीक आहे, दीज आर ऑल्सो कॉल्ड फिजिकल प्रोसेसेस. ठीक आहे, पण केमिकल रिएक्शन काय, जेव्हा एक बॉन्ड तुटून नवीन बॉन्ड बनतो आणि ट्रान्सफॉर्मेशन होतं त्याला काय म्हणतो आपण, केमिकल रिएक्शन. म्हणजे ड्युरिंग द प्रोसेस ऑफ ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे इकडून वेगळं काहीतरी वेगळं बनणं. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मेशन इकडून चेंज, इथून तिकडे, मतलब एका प्रोडक्ट पासून दुसरं प्रोडक्ट बनणे, ट्रान्सफॉर्म होणे, चेंज होणे. ठीक आहे, तर ड्युरिंग दिस प्रोसेस केमिकल बॉन्ड्स म्हणजे बॉन्ड्स जे असतात ते तुटणार आणि नवीन बॉन्ड्स तयार होणार. ठीक आहे, हे काय होणार ड्युरिंग द प्रोसेस ऑफ ट्रान्सफॉर्मेशन अँड दिस इज कॉल्ड ॲज अ केमिकल रिएक्शन. केमिकल रिएक्शन मध्ये काय होतं, इकडे काही काही बॉन्ड तुटणार
काही काही नवीन बॉन्ड जोडणार आणि प्रोडक्ट बनणार, त्याला काय म्हणू आपण? केमिकल रिॲक्शन. जसं आपल्याकडे एक एक्झाम्पल दिलेलं आहे, बेरियम हायड्रॉक्साईड BaOH2 plus H2SO4 sulfuric acid gives बेरियम सल्फेट BaSO4 प्लस वॉटर. ही काय आहे? इनऑर्गॅनिक रिॲक्शन आहे. इनऑर्गॅनिक काय? केमिकल रिॲक्शन आहे. ठीक आहे. तर ही इनऑर्गॅनिक झाली. आता ऑर्गॅनिकचं एक्झाम्पल काय? आपल्याकडे स्टार्च होतं. स्टार्च कोणत्या युनिट्सने बनलं होतं? आठवण करा. कशाने बनलं होतं? अल्फा ग्लुकोज युनिट्सने. आणि हा कोणाचा स्टोरेज फॉर्म ऑफ फूड होतं? एनर्जी, स्टोरेज फॉर्म ऑफ एनर्जी कोणाची होती? प्लांट्सची. आणि अॅनिमल्स मध्ये पण होतं. काय होतं ते? ग्लायकोजन. ग्लायकोजन इज द स्टोरेज फॉर्म इन अॅनिमल्स. ठीक आहे. आणि आपण काहीतरी अजून बघितलं होतं, त्याचं युनिट काय होतं? तसं ग्लायकोजनचं युनिट काय होतं? कशाने बनलं होतं? अल्फा ग्लुकोजने. मग आपण अजून एक बघितलं होतं. काय बघितलं होतं? सेल्युलोज. सेल्युलोजचे युनिट्स काय होते? बीटा ग्लुकोज. आणि आपण अजून काय बघितलं होतं त्याच्यामध्ये? इनुलिन. इनुलिन काय होतं? कशाची युनिट्स होते त्याच्यामध्ये? फ्रक्टोज. त्याला त्यातून काय म्हणू शकतो आपण? फ्रक्टॉन्स. ठीक आहे. लक्षात आहे ना सगळ्यांना? ठीक आहे. ठीक आहे. तर इथे काय म्हणते? सिमिलरली हायड्रोलिसिस ऑफ स्टार्च इनटू ग्लुकोज इज अन ऑर्गॅनिक केमिकल रिॲक्शन. म्हणजे ही आपण बघितली इनऑर्गॅनिक केमिकल रिॲक्शन, आणि ही आहे आपली स्टार्च जी ग्लुकोज मध्ये कन्वर्ट होणार, ती काय असते? आपली ऑर्गॅनिक केमिकल रिॲक्शन. आणि जी रेट ऑफ फिजिकल और केमिकल रिॲक्शन काय असते? रेट म्हणजे रेट म्हणजे आपण काय म्हणू? किती प्रोडक्ट बनला आपला? टोटल नंबर ऑफ प्रोडक्ट फॉर्म पर युनिट टाइम. एका पूर्ण टाइम, एका पिरियड ऑफ टाइम मध्ये किती प्रोडक्ट बनला, त्याला काय म्हणू आपण? त्याची रेट ऑफ प्रोडक्शन. रेट ऑफ अ फिजिकल और केमिकल प्रोसेस. ठीक आहे. त्याला आपण काय लिहू? इट कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज रेट इक्वल्स टू डेल्टा P बाय डेल्टा T. Rate can also be velocity if the direction is specified. जर डायरेक्शन दिली असेल तर रेट काय? वेलोसिटी सुद्धा होऊ शकते. ठीक आहे. Rates of physical and chemical processes are influenced by temperature among other factors. ठीक आहे. म्हणजे जी आपली रेट, आपण रेट म्हटलं की प्रोडक्ट फॉर्म पर युनिट टाइम. आपण म्हटलं ना की रेट इज इक्वल टू डेल्टा P बाय डेल्टा T. ते बाजूलाच दिलेलं आहे. याच्यामध्ये काय म्हणतोय की जो आपल्याकडे रेट आहे, आपली जी रेट आहे, रेट ऑफ फिजिकल और केमिकल रिॲक्शन, ती खूप जास्त डिपेंड करते कशावर? टेम्परेचरवर. इज इन्फ्लुएन्स्ड बाय टेम्परेचर. आता टेम्परेचर इन्फ्लुएन्स करते म्हणजे काय? दर 10 डिग्री सेल्सिअस राईज इन टेम्परेचर. ठीक आहे. राईज और फॉल इन टेम्परेचर म्हणजे इन इदर डायरेक्शन, इकडे किंवा तिकडे, देयर विल बी अ किती चेंज? द रेट डबल्स और डिक्रीजेस बाय हाफ. ठीक आहे. फॉर एव्हरी 10 डिग्री सेल्सिअस चेंज इन टेम्परेचर, म्हणजे 10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर, 10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जर आपण चेंज केलं, पहिले 80 होतं, आता 90 केलं सपोज. ठीक आहे. 80 to 90 केलं तर किती चेंज होईल? पहिले रेट R1 होती, तर आता रेट काय होणार? न्यू रेट R1 बाय काय होणार? R1 बाय 2 किंवा R1 इंटू 2. ठीक आहे. आता ही इंटू 2 होणार की डिवाइड बाय 2 होणार हे आपण नंतर बघू. ठीक आहे. तर ओव्हरऑल काय आहे की जर 10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर मध्ये आपण डिफरन्स केला तर आपली जी रेट ऑफ रिॲक्शन असेल ती डबल किंवा हाफ होणार. ठीक आहे. आणि आपल्याला माहित आहे की आपल्याकडे कॅटलाइज्ड रिॲक्शन आहे. म्हणजे आता आपल्याकडे एक रिॲक्शन आहे, हीच सपोज रिॲक्शन आपण घेतली एक्झाम्पल. ठीक आहे. याच्यामध्ये आपण कॅटलाइज म्हणजे एन्झाईम नाहीये आपल्याकडे. ठीक आहे. आपण फक्त रिॲक्शन करतो, आपल्याकडे एन्झाईम नाहीये. तर या प्रोसेसला व्हायला जेवढा टाइम लागतो तो खूप जास्त असतो
कम्पेअर टू जर आपण याच्यात एन्झाईम टाकली तर खूप कमी वेळ असतो. जर एन्झाईम टाकली आणि तो टाइम असेल 1 मिनिट, तर हा जो टाइम आहे विदाउट एन्झाईम अनकॅटलाइज्ड रिएक्शन जी आहे विदाउट एन्झाईम वाली, तिला खूप जास्त टाइम लागेल ऍज कम्पेअर टू दी कॅटलाइज्ड रिएक्शन. ठीक आहे. तर म्हणजे काय होणार, तर रेट ऑफ प्रोडक्शन, रेट ऑफ द केमिकल रिएक्शन ऑर द फिजिकल रिएक्शन, ठीक आहे, विल बी मच हायर इन केस ऑफ कॅटलाइज्ड रिएक्शन. म्हणजे कॅटलाइज्ड रिएक्शन मध्ये रेट असेल जो तो खूप जास्त असणार. ठीक आहे. रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ प्रोडक्ट. ठीक आहे. जसं हा आता इथे एक्झाम्पल आपल्याला दिलाय, CO2 आहे which combines with H2O म्हणजे कार्बन डायऑक्साइड which combines with water in the presence of carbonic anhydrase give H2CO3 म्हणजे काय, कार्बोनिक ऍसिड. ठीक आहे. म्हणजे CO2 जो कार्बन डायऑक्साइड आपल्याकडे आहे तो पाण्यासोबत मिळला, H2O सोबत मिळला, कशाच्या प्रेझेन्स मध्ये, कार्बोनिक एनहायड्रेसच्या प्रेझेन्स मध्ये, तर तो काय प्रोड्यूस करतो, H2CO3 दॅट इज काय, कार्बोनिक ऍसिड. म्हणजे ठीक आहे. आता आपण कार्बोनिक एनहायड्रेस इथे काय आहे आपली, एन्झाईम. ठीक आहे. तर जेव्हा आपण प्रोसेस केली ही, जेव्हा इन द अब्सेन्स ऑफ आपला एन्झाईम केली ही प्रोसेस, ठीक आहे, तेव्हा आपल्याला काय माहिती झालं की या प्रोसेसला करायला आपल्याला किती वेळ लागत होता. हा, या प्रोसेसचा बायकार्बोनेट आपल्याला माहिती आहे, याच्यामध्ये प्रोडक्ट काय बनला, कार्बोनिक ऍसिड. ठीक आहे, H2CO3. तर जो प्रोडक्ट आपल्याला बनत आहे याला बनायला हे यांचे 200 मॉलिक्यूल बनत होते एका तासामध्ये. ठीक आहे. जेव्हा तिथे कोणतीही एन्झाईम नव्हती. ठीक आहे. 200 मॉलिक्युल्स बनायचे बायकार्बोनेटचे, कार्बोनिक ऍसिडचे एका तासामध्ये. पण जेव्हा आपण त्याच्यामध्ये एन्झाईम टाकला, जो सायटोप्लाझम मध्ये आपल्याला प्रेझेंट होता, काय आहे ना त्याचं, काय आहे ना, कार्बोनिक एनहायड्रेस. जेव्हा आपण कार्बोनिक एनहायड्रेस टाकली त्याच्यात, तेव्हा आपल्याला माहिती पडलं की आपल्याला किती प्रोडक्ट्स बनले, 6 लाख मॉलिक्युल्स बनले आपल्याकडे, 6 लाख मॉलिक्युल्स. आणि पहिले किती होते, 200 मॉलिक्युल्स. आपल्याला किती मॉलिक्युल्स बनले, 6 लाख मॉलिक्युल्स बनले. किती मिनिटात, मिनिट नाही, सेकंड मध्ये. तर प्रत्येक सेकंदात 600 मॉलिक्युल्स कार्बोनिक ऍसिडचे बनले इन द प्रेझेन्स ऑफ द एन्झाईम कार्बोनिक एनहायड्रेस. म्हणजे काय, जेव्हा आपण काही एन्झाईम नव्हती टाकली तर त्या प्रोसेसला कसा वेळ लागायचा, 200 मॉलिक्युल एका तासात बनायचे. पण जेव्हा आपण एन्झाईम टाकली कार्बोनिक एनहायड्रेस, तेव्हा काय झालं, किती मॉलिक्युल्स बनायला लागले, 6 लाख मॉलिक्युल्स बनायला लागले, किती, एका सेकंदात. ठीक आहे. म्हणजे एन्झाईमच्या मुळे प्रोसेस किती फास्ट झाली, अबाउट 10 मिलियन टाइम्स. ठीक आहे. म्हणून आपल्याला माहित आहे की एन्झाईम मध्ये खूप चांगली पॉवर आहे, जी प्रोसेसला किती फास्ट करून जातो. त्याच्यानंतर आपण इथे बघत आहोत एक वर्ड आहे, मेटाबॉलिक पाथवे. हा मेटाबॉलिक पाथवे म्हणजे काय, मेटाबॉलिक पाथवे म्हणजे मल्टी स्टेप केमिकल रिएक्शन. म्हणजे खूप सारे केमिकल रिएक्शन्स आहेत. ठीक आहे. एक प्रोडक्ट आहे आपल्याकडे, एक ग्लुकोज आहे, त्याला आपल्याला कन्वर्ट करायचा पायरुविक ऍसिड मध्ये. आता इथे तर आपल्याला डायरेक्ट दिसतंय ग्लुकोज 2 पायरुविक ऍसिड मध्ये कन्वर्ट झालं, पण असं नसते. या ग्लुकोजला पायरुविक ऍसिड मध्ये कन्वर्ट होण्यासाठी 10 स्टेप्स थ्रू जावं लागते. या 10 स्टेप्स मध्ये वेगवेगळ्या, या 10 स्टेप्स मध्ये वेगवेगळे एन्झाईम्स यूज होतात. म्हणजे खूप सारे डिफरंट एन्झाईम्स विथ डिफरंट केमिकल रिएक्शन्स इज नोन ऍज अ मेटाबॉलिक पाथवे. ठीक आहे. म्हणजे अ मल्टी स्टेप केमिकल रिएक्शन when each of the steps is catalyzed by the same enzyme complex or different enzymes is called a metabolic pathway. Metabolic pathway म्हणजे काय, एका सबस्टन्स पासून दुसऱ्या सबस्टन्स मध्ये पायरुविक ऍसिड, म्हणजे एका सबस्टन्स पासून दुसऱ्या सबस्टन्स मध्ये बनण्यासाठी इथे मध्ये 10 स्टेप्स येत आहेत. आणि प्रत्येक स्टेप एक तर सेम एन्झाईमनी कॅटलाइज केली आहे किंवा दुसऱ्या एन्झाईमनी कॅटेगरीज केल्या आहे, वेगवेगळ्या एन्झाईमनी कॅटेगरीज केल्या आहे. तर या पूर्ण प्रोसेसला आपण काय म्हणतो, एक मेटाबॉलिक पाथवे. ठीक आहे.
आणि ठीक आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये एक्झाम्पल आहे आपल्याकडे ग्लुकोज आणि पायरुवेट ऍसिडचं. ठीक आहे. तेच दिलेलं आहे की ते 10 डिफरंट एन्झाईम्स कॅटलाइज मेटाबॉलिक रिॲक्शन. ठीक आहे. आता आपल्याकडे आपली स्केलेटल मसल आहे. आता आपल्या स्केलेटल मसलला जर आपण पकडलं तर आपल्याला माहिती आहे की आपल्या स्केलेटल मसल मध्ये अनारोबिक कंडिशन, जेव्हा ऑक्सिजन नाही आहे तर अनारोबिक कंडिशन मध्ये लॅक्टिक ऍसिड बनलाय, लॅक्टिक ऍसिड इज फॉर्म. अँड अंडर नॉर्मल एरोबिक कंडिशन मध्ये पायरुविक ऍसिड इज फॉर्म. म्हणजे काय, जर आपल्याकडे एक स्केलेटल मसल आपण आपल्या घेतली तर जेव्हा ऍरोबिक कंडिशन आहे, जिथे ऑक्सिजन आपल्याकडे नाही आहे, तेव्हा आपली मसल काय बनवत आहे, लॅक्टिक ऍसिड. पण जेव्हा नॉर्मल कंडिशन आहे, जेव्हा आपल्याला ऑक्सिजन भरपूर मिळत आहे, तेव्हा आपली बॉडी काय म्हणताय, पायरुविक ऍसिड. आणि सेम कंडिशन मध्ये इन ईस्ट ड्युरिंग फर्मेंटेशन, मतलब फर्मेंटेशन म्हणजे काय, ठीक आहे. इन ईस्ट ड्युरिंग फर्मेंटेशन द सेम पाथवे लीड्स टू द प्रोडक्शन ऑफ इथेनॉल. म्हणजे काय, जेव्हा आपण अनारोबिक कंडिशन घेतली स्केलेटल मसल मध्ये, जेव्हा आपण अनारोबिक कंडिशन घेतली स्केलेटल मसल मध्ये, तेव्हा आपल्याला काय मिळालं, लॅक्टिक ऍसिड. आणि तेव्हाच आपण अरोबिक कंडिशन जेव्हा घेतली तेव्हा आपल्याला काय मिळालं, काय मिळालं, पायरुविक ऍसिड. आणि जेव्हा आपण ईस्ट घेतलं, ठीक आहे, ईस्टच्या फर्मेंटेशन प्रोसेस मध्ये काय झालं, काय मिळालं आपल्याला, काय होतं आपलं प्रोडक्ट, इथेनॉल. इथेनॉल काय आहे, अल्कोहॉल. ठीक आहे. आणि ठीक आहे, इन डिफरंट कंडिशन्स डिफरंट प्रोडक्ट्स आर पॉसिबल. आता इथे काय म्हणतो, हाऊ डू एन्झाईम्स ब्रिंग अबाउट सच हाय रेट्स ऑफ केमिकल कन्व्हर्शन्स. म्हणजे एन्झाईम्स एवढे हाय रेट ऑफ केमिकल कन्व्हर्शन्स कसे करतो आहे. ठीक आहे. तर केमिकल कन्व्हर्शन म्हणजे तेच आपली आपली केमिकल रिएक्शन ऑन मेटाबॉलिक म्हणजे आपल्याला प्रोडक्ट सगळं शिकावं लागेल. ठीक आहे. तर त्याच्यासाठी की आपला जो सबस्ट्रेट असतो, सबस्ट्रेट जो असतो तो कन्वर्ट होतो आपला प्रोडक्ट मध्ये. ठीक आहे. सबस्ट्रेट कन्वर्ट होतो आपल्या प्रोडक्ट मध्ये इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाईम इज इक्वल टू एन्झाईम इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाईम. आता या पूर्ण प्रोसेस मध्ये काय होतं, सबस्ट्रेट जो आहे तो पहिले एन्झाईमच्या एन्झाईम तयार करतो. E stands for enzyme and S stands enzyme E. काय होतो, सबस्ट्रेट प्रोडक्ट पहिले सबस्ट्रेट काय आहे, त्याच्या ऍक्टिव्ह वर ऍक्टिव्ह. ठीक आहे. त्याच्यानंतर हा एक ट्रान्झिएंट फेनॉमिनॉन असतो. याचाच अर्थ म्हणजे काय, खूप शॉर्ट टाइम साठी, खूप सबस्ट्रेट आलं इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाईम, सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स, आणि लवकरच तो प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होऊन जाईल. तर ही जे एन्झाईम सबस्ट्रेट जो बनलेला आहे आपला, तो खूप कमी वेळासाठी राहील, ट्रान्झिएंट फेनॉमिनॉन राहील. ठीक आहे. तर त्या स्ट्रक्चरला एन्झाईम आणि सबस्ट्रेट, हा एन्झाईम आणि हा सबस्ट्रेट, या स्ट्रक्चरला आपण काय म्हणू, एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स म्हणू. आणि हा ज्या स्टेटवर प्रोड्यूस होईल, ज्या पॉइंटवर हा प्रोड्यूस होईल त्याला काय म्हणू आपण, ट्रान्झिशन स्टेट स्ट्रक्चर. ट्रान्झिशन म्हणजे काय, चेंजिंगच्या टाइम मध्ये खूप ट्रान्झिएंट फिनॉमिना आहे, फास्ट फिनॉमिना आहे, त्याच्यामध्ये एन्झाईम आणि सबस्ट्रेट जोडून आहे आणि एक न्यू स्ट्रक्चर बनलेला आहे, एन्झाईम सबस्ट्रेट स्ट्रक्चर, जो एका स्टेजवर प्रेझेंट आहे, त्याला आपण काय म्हणू, ट्रान्झिएंट स्टेट स्ट्रक्चर. ठीक आहे.
तर या आपल्याला एक ट्रान्झिएंट स्टेट स्ट्रक्चर मिळालं, म्हणजे काय मिळालं, एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स मिळाला. मग तो एन्झाईम वर आता आपल्याकडे सबस्ट्रेट जुळलेली आहे, ही एन्झाईम ही सबस्ट्रेट, या सबस्ट्रेटवर मग एन्झाईम काय करतो, याच्यामध्ये काही काही चेंजेस करतो सबस्ट्रेटमध्ये, आणि मग या सबस्ट्रेटला रिलीज करतो, करून टाकतो इन द फॉर्म ऑफ प्रोडक्ट. म्हणजे काय करतो, पहिले एन्झाईम सबस्ट्रेटला आपल्या ऍक्टिव्ह साईटवर जोडलं, ठीक आहे, जोडल्यावर एका स्टेटमध्ये गेलं, त्याला म्हणू आपण ट्रान्झिशन स्टेट स्ट्रक्चर. त्याच्यानंतर सबस्ट्रेट एन्झाईमने सबस्ट्रेटला चेंज केला, ठीक आहे, काही बॉन्ड बनवले, काही बॉन्ड तोडले आणि एक वेगळं स्ट्रक्चर बनवलं, त्याला आपण काय म्हणू, प्रोडक्ट. म्हणजे the structure of substrate gets transformed into structure of product. म्हणजे सबस्ट्रेटचं स्ट्रक्चर प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट झाला, आणि एन्झाईम जी पहिले सबस्ट्रेटला जोडली होती आणि याला चेंज केली, जेव्हा यांनी प्रोडक्ट रिलीज केला, ती ही एन्झाईम एकदम कोरी, जशी पहिले होती एकदम तशीच झाली. म्हणजे पहिले जोडलं आणि प्रोडक्ट बनवलं, आणि मग एन्झाईम असंच काम करत राहते, घेते आणि रिलीज करते, घेते आणि रिलीज करते. ठीक आहे, ठीक आहे. आणि एन्झाईम सबस्ट्रेट टू प्रोडक्ट या प्रोसेसमध्ये त्याला आपल्या एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स थ्रू जावं लागते, त्याला आपण काय म्हणतो, ट्रान्झिशन स्टेट स्ट्रक्चर. तर आपल्या सबस्ट्रेट पासून प्रोडक्ट मध्ये जायला खूप सारे असे स्टेट्स येत आहेत, जे अल्टर्ड एनर्जी स्टेट्स असतात, अल्टर्ड एनर्जी स्टेट्स. ठीक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये एनर्जी अल्टर्ड स्ट्रक्चरल स्टेट्स, म्हणजे हा आपला सबस्ट्रेट आहे, हा प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट झाला, मध्ये खूप सारे वेगवेगळ्या याच्यामध्ये तो कन्वर्ट झाला प्रोडक्ट्स मध्ये. पण हे जे प्रोडक्ट्स होते, जे जर ते स्टेबल असते, तर हा त्याच्यामध्ये पहिले कन्वर्ट झाला असता ना, ठीक आहे. पण हे सगळे स्टेबल नसतात, ठीक आहे, अनस्टेबल असतात. अनस्टेबल असतात म्हणूनच ते ब्रेक 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 होत करून लास्ट मध्ये प्रोडक्ट देतात. म्हणजे काय, जो सबस्ट्रेट आहे तो आधी स्टेबल आहे, पण त्याला प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट व्हायचं आहे, तर तो खूप सारे स्टेप्स थ्रू जाते आहे. आता हे जे सगळ्या स्टेप्स मध्ये अलग अलग प्रोडक्ट बनत आहेत आपले, छोटे 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 प्रोडक्ट्स, पण ते काय आहेत, अनस्टेबल फॉर्म मध्ये आहेत. काय अनस्टेबल फॉर्म मध्ये, म्हणून तर एक का याच्यामध्ये प्रोडक्ट बनणार का, मधातला कोण प्रोडक्ट बनणार, कारण खूपच अनस्टेबल आहे. जोडत जसं तसं करत ते आखिर एक प्रोडक्ट बनवतात, जो की स्टेबल असतो. ठीक आहे, स्टेबल होता, प्रोडक्ट पण स्टेबल आहे. आणि हे जे स्टेबल आणि आपण या स्टेटला एनर्जी बदलू शकतो. States, all other intermediate. सॉरी, लोकेशन मध्ये प्रॉब्लेम आलेला आहे. ठीक आहे, तर आपण काय म्हणत होतो, की आपला जो सबस्ट्रेट आहे तो प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट झाला, ठीक आहे. तर याच्यामध्ये मध्ये खूप सारे असे स्टेट्स आले जे अनस्टेबल होते, त्याच्यामुळे तर तो स्टेबल कंपाऊंड मध्ये कन्वर्ट होण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणजेच प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होण्याचा प्रयत्न करत आहे. तर ते जे सगळे अनस्टेबल स्टेट्स आहेत त्यांना आपण एनर्जी सोबत रिलेट करू शकतो. म्हणजे कसं, खूप जास्त जर एनर्जी असेल ना, तर तो काय होणार, कमी एनर्जी स्टेट मध्ये येण्याचा प्रयत्न करणार, ज्याच्यामध्ये तो काय राहील, स्टेबल. म्हणजे ज्याची एनर्जी जास्त आहे, खूप जास्त, ते काय राहणार, अनस्टेबल. म्हणजे ओव्हरऑल काय, जे मधातले आपले इंटरमिडिएट स्ट्रक्चर स्टेट्स आहेत त्यांची एनर्जी काय आहे, खूप जास्त आहे. आता इथे आपल्याला बाजूला आपण बघू, ठीक आहे. The y-axis represents the potential energy content. The x-axis represents the progression of the structural transformation or states through the transition state. ठीक आहे, याचाच अर्थ आपण मी इकडे डायग्राम मध्ये दाखवते. y-axis मध्ये आपल्याला
मध्ये काय फॉर्म होणार ओव्हरऑल, आणि इकडे काय आहे आपल्या प्रोग्रेस ऑफ दी रिॲक्शन. प्रोग्रेस ऑफ दी रिॲक्शन ही काय आपली एक्स ऍक्सिस. ठीक आहे. तर इथे आपल्याला दिसतोय की हा आहे आपल्याकडे सबस्ट्रेट. ठीक आहे. सबस्ट्रेट आपल्या कन्वर्ट झाला मध्ये कन्वर्ट दिसतोय की पहिले या ट्रान्झिशन स्टेट पर्यंत ट्रान्झिशन स्टेट या ट्रान्झिशन स्टेट पोटेन्शियल इथे आपल्या स्टेट फॉर्म करू करू खूप कमी एनर्जी स्टेटवर आलं. बघ इकडे एकदम मायनस मध्ये आणि इकडे एकदम पॉझिटिव्ह मध्ये गेल्यासारखं. खूप कमी पोटेन्शियल म्हणजे एनर्जी कमी झाली त्याची. आणि एक फॉर्मेशन केलाय म्हणून आपण म्हटलंय की आणि प्रोडक्ट जी म्हणजे प्रोडक्ट आधी असतात प्रोडक्ट पण सांग. ठीक आहे. म्हणजे ओव्हरऑल असं आहे की जर सबस्ट्रेटच्या लाईनीच्या खाली बनला प्रोडक्ट तर तो काय असेल रिॲक्शन एक्झोथर्मिक म्हणजे एनर्जी रिलीजिंग. आणि जर सबस्ट्रेटच्या वर बनला प्रोडक्ट इकडे वर बनलेला आहे प्रोडक्ट तर ते काय असेल एनर्जी कन्झ्युमिंग म्हणजे ते एनर्जी घेणार तेव्हा रिएक्शन करणार एंडोथर्मिक. ठीक आहे. ठीक आहे. आणि जो सबस्ट्रेटच्या खाली आहे प्रोडक्ट त्याच्या लेवलच्या याचाच अर्थ काय रिॲक्शन मध्ये एनर्जी लूज होत आहे. तर आपण म्हटलं ठीक आहे. ठीक आहे. हाय एनर्जी आहे आणि लो एनर्जी आहे म्हणजे काय पहिले आपल्याकडे हाय एनर्जी होती आता आपल्याकडे लो एनर्जी आहे म्हणजे आपण मधातली एनर्जी काय केली आपण लूज केली. पण जर आता आपल्याकडे इथे आणि प्रोडक्ट जर इथे असता तर पहिले कमी एनर्जी आहे मग एनर्जी आपण काय केली एनर्जी गेन केली. ठीक आहे. म्हणजेच काय झाली ही एंडोथर्मिक रिॲक्शन. आणि ही कोणती रिॲक्शन झाली कोणती रिॲक्शन झाली एक्झोथर्मिक रिॲक्शन जेव्हा सबस्ट्रेट कसा. ठीक आहे. म्हणजे ही लाईन घेतली सबस्ट्रेट ट्रान्झिशन स्टेट आणि ही तर ही सबस्ट्रेट झालं हे ट्रान्झिशन स्टेट झालं आणि हे काय झालं आपलं प्रोडक्ट. तर ही जी गॅप असणार ही झाली आपली एक्झोथर्मिक हीट रिलीज. ठीक आहे. आणि एंडोथर्मिक म्हणजे कसं हा आपल्याकडे सबस्ट्रेट असणार आपण इथे आलो हा प्रोडक्ट असेल आणि सबस्ट्रेट असेल ही ट्रान्झिशन स्टेट असेल तर ही जी डिफरन्स येईल ही काय असेल आपल्याकडे हीट गेन. ठीक आहे. आपण आपल्याला दिसतच आहे इकडे एनर्जी कमी इकडे जास्त म्हणजे काय एनर्जी गेनच केली असेल ना म्हणून ही काय झाली आपल्याकडे एंडोथर्मिक रिॲक्शन आणि ही काय झाली आपल्याकडे एक्झोथर्मिक रिॲक्शन. ठीक आहे. कळलं सगळ्यांना. ठीक आहे. इथे तेच दिलेलं आहे if T is at a lower level than S the reaction is an exothermic reaction. ठीक आहे. आता एक गोष्ट आहे इथे आपण बघितलं की आपण जे इंटरमिडिएट प्रोडक्ट्स होते ते हाय एनर्जी स्टेट मध्ये होते. ठीक आहे. तर हे ओव्हरऑल हाय एनर्जी स्टेट्स मध्ये आहे. इथून आपला प्रोडक्ट इथपर्यंत गेला पहिले हाय एनर्जी स्टेट पर्यंत गेला आणि तिथून परत आला. ठीक आहे. प्रोडक्टवर तर ही जी एनर्जी स्टेट मध्ये इथपर्यंत जाणार आहे पीक जे आहे याच्यामध्ये पण इथे एक पीक दिसतं इथे पण एक पीक दिसतं. तर आपण आता सध्या करू. ठीक आहे. ही सबस्ट्रेट आपला एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स आहे ट्रान्झिशन स्टेट मध्ये एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स बनला ती हायेस्ट एनर्जी आहे मग एनर्जी रिलीज होणार. तर ही जी आहे त्या एन्झाईमला ऍक्टिव्हेट होणं पडते एन्झाईम सबस्ट्रेट सोबत लागला म्हणजे काय आपल्याला ऍक्टिव्हेट झाला एन्झाईम ओव्हरऑल. तर ही आणि ही आपली पॉईंट घेतला ही डिस्टन्स आहे त्याला काय म्हणतात ऍक्टिव्हेशन एनर्जी. हा जो ठीक आहे एक ऍक्शनला एनर्जी लागत होती. पण जेव्हा आपल्याकडे एन्झाईम आला ठीक आहे एन्झाईमने काय केलं की जी ऍक्टिव्हेशन एनर्जी होती जी फुल ऍक्टिव्हेशन एनर्जी होती यालाच कमी करून टाकलं. काय केलं याला खूप छोटी करून टाकलं. ठीक आहे. म्हणजे पहिले ऍक्टिव्हेशन एनर्जी इतकी होती आता किती झाली छोटीशी. ठीक आहे. आणि मग इथून प्रोडक्ट बनला. म्हणजे आपला एनर्जी एन्झाईम काय करतेय त्याची ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी करतायत. ओव्हरऑल एन्झाईमचं फंक्शन काय झालं ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी करण्याचं येतो काय करतो एनर्जी
ऍक्टिव्हेशन एनर्जी करतो. केमिकल कन्व्हर्शन कसं केलं त्यांनी, काय केली, ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी केली. ठीक आहे, कळलं सगळ्यांना? ठीक आहे, एक्सोथर्मिक एंडोथर्मिक रिएक्शन बघितलं आपण, ऍक्टिव्हेशन एनर्जी बघितलं, आणि ओव्हरऑल हेच आहे की एन्झाइम्स इव्हेंच्युअली ब्रिंग डाऊन दिस एनर्जी बॅरियर मेकिंग द ट्रान्झिशन ऑफ एस अँड पी मोर इझी. आपण म्हटलं की एस आणि पी मध्ये जेव्हा आपल्याला इतकी सारी एनर्जी घेऊन इकडे यावं लागत होतं, आता काय झालं, मदतीने ही लेवल, जी ट्रान्झिशन स्टेटची लेवल आहे, ही खूप छोटी झाली. म्हणजे ही एनर्जी गॅप खूप कमी झालं, त्याच्यामुळे प्रोसेस काय झाली, फास्ट होतीये. ठीक आहे, आता आपण बघू नेचर ऑफ एन्झाइम ऍक्शन. ठीक आहे, ठीक आहे. मग नेचर ऑफ एन्झाइम ऍक्शन मध्ये काय आहे, कशी होते प्रोसेस काय आहे, तर इथे काय, टोटल ओव्हरऑल कॅटलिटिक सायकल ऑफ एन एन्झाइम ऍक्शन. ठीक आहे, एन्झाइम ऍक्शन कशी होते ही पण केमिस्ट्री मध्ये तुम्ही शिकलेलं आहे, पण मी थोडस ब्रीफ आयडिया देते. ठीक आहे, ते काय, एन्झाइम सबस्ट्रेट सोबत रिएक्ट करतो, एक एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स फॉर्म करतो, जो की हायली रिएक्टिव्ह असतो आणि म्हणूनच शॉर्ट लिव्ड असतो, आणि म्हणून लवकर डिसोशिएट होऊन प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होतो. तर प्रोसेसेस काय काय येणार, पहिले सबस्ट्रेट बाइंड्स टू दी ऍक्टिव्ह साइट ऑफ द एन्झाइम. पहिले सबस्ट्रेट एन्झाइमला बाइंड झालं, फिटिंग इनटू दी ऍक्टिव्ह साइट. ठीक आहे, म्हणजे चांगलं फिट झालं. मग काय केलं, एन्झाइमने आपल्याला थोडंसं अल्टर केलं शेप मध्ये, आणि सबस्ट्रेट सोबत खूप टाइटली अटॅच झाला. तर पहिले काय झालं, एन्झाइमला सबस्ट्रेट जोडला, मग एन्झाइमने थोडंसं आपल्या शेप मध्ये अल्टरेशन केली आणि सबस्ट्रेटला खूप टाईट जोडलं आपल्यासोबत. ठीक आहे, त्याच्यानंतर मग काय केलं की जेव्हा एन्झाइम आणि सबस्ट्रेट खूप जवळ आले होते, एकदम क्लोज प्रॉक्सिमिटी मध्ये होते, तेव्हा काय केलं, एन्झाइमनी सबस्ट्रेटला प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, आणि जेव्हा तो एन्झाइम प्रोडक्ट कॉम्प्लेक्स बनाला आपल्याकडे, पहिले एन्झाइम प्लस सबस्ट्रेट होता, मग तो एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स मध्ये कन्वर्ट झाला, मग त्यांनी एन्झाइम सबस्ट्रेटला चेंज केलं, मेक बॉन्ड्स बनवले, बॉन्ड्स तोडले, काही काही केलं त्याच्यासोबत, तर काय झालं, एन्झाइम प्रोडक्ट कॉम्प्लेक्स बनला. ठीक आहे, आणि मग तो रिलीज होऊन एन्झाइम प्लस प्रोडक्ट, म्हणजे आपली एन्झाइम जशी ती तशी रिलीज झाली, आणि आपल्याला काय मिळाला, प्रोडक्ट. एन्झाइम रिलीजेस द प्रोडक्ट ऑफ द रिएक्शन अँड द फ्री एन्झाइम इज रेडी टू बाइंड टू अनदर मॉलिक्यूल ऑफ द सबस्ट्रेट अँड रन थ्रू द कॅटलिटिक सायकल वन्स अगेन. म्हणजे एन्झाइम ऍक्शन मध्ये काय झालं, पहिले एन्झाइमला सबस्ट्रेट जोडला, मग एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स बनलं, मग एन्झाइमनी सबस्ट्रेटला चेंज करून प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट केलं, एन्झाइम प्रोडक्ट कॉम्प्लेक्स बनला, आणि मग प्रोडक्ट रिलीज झाला, आणि एन्झाइम अजून तयार झाली दुसरं सबस्ट्रेट घेण्यासाठी. ठीक आहे, ही झाली त्याची एन्झाइम ऍक्शन. मग आता फॅक्टर्स अफेक्टिंग एन्झाइम ऍक्टिव्हिटी. ठीक आहे, आता एन्झाइम आहे आपली, असं असू शकते ना की जर टेम्परेचर वाढवला तर एन्झाइमची ऍक्टिव्हिटी वाढली, किंवा पीएच वाढवला तर एन्झाइमची ऍक्टिव्हिटी कमी झाली किंवा वाढली, काहीतरी होऊ शकतं ना. तर असंच आहे, जी आपली एन्झाइमची पूर्ण ऍक्टिव्हिटी आहे ते काही काही फॅक्टर्सवर डिपेंड करतं, जसं काय, टेम्परेचर, पीएच, चेंज इन सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. जर आपण जो सबस्ट्रेट आहे, जो प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट करायचा आहे, त्याच्या कॉन्सन्ट्रेशनला आपण चेंज केलं तर सुद्धा काय होते, एन्झाइम ऍक्टिव्हिटीवर फरक पडतो. आणि बाइंडिंग ऑफ स्पेसिफिक केमिकल्स दॅट रेग्युलेट इट्स ऍक्टिव्हिटी. म्हणजे टेम्परेचर, पीएच, सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन, आणि कंपाऊंड जे त्याच्या टेम्परेचर आहे. आपल्याकडे आहे तर नेचर ऑफ एन्झाइम ऍक्शन. ठीक आहे, तर एन्झाइम कशी काम करतो. ठीक आहे, पहिले काय होतं, एन्झाइम वर सबस्ट्रेट जोडतो. ठीक आहे, एन्झाइम वर सबस्ट्रेट जोडला, मग एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स बनणार. कसं, तो सबस्ट्रेट जो आहे, म्हणजे एन्झाइम सबस्ट्रेटला जोडण्यासाठी आपल्यामध्ये थोडेसे चेंजेस आणणार, आणि खूप स्ट्रॉंग एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स बनणार. ठीक आहे, त्याच्यानंतर एन्झाइम का करेल, सबस्ट्रेट मध्ये चेंजेस आणणं चालू करेल. ठीक आहे, जेव्हा तो सबस्ट्रेट मध्ये चेंजेस आणणं चालू करेल, तेव्हा एन्झाइम प्रोडक्ट कॉम्प्लेक्स बनणार. ठीक आहे, आणि लास्ट मध्ये एन्झाइम वेगळी होऊन प्रोडक्टला रिलीज करणार, आणि एन्झाइम तशीची तशी रिलीज होणार. ती एन्झाइम मग नवीन सबस्ट्रेटला जोडण्यासाठी पुन्हा तयार होणार. ठीक आहे, म्हणजे एन्झाइम ऍक्शन मध्ये ओव्हरऑल काय होतं
की हे जे मधातले प्रोडक्ट बनताय एन्झाईम सबस्ट्रेट, एन्झाईम प्रोडक्ट, कॉम्प्लेक्सेस जे म्हणते ते खूप अनस्टेबल, हायली रिॲक्टिव्ह असतात. खूप जास्त अनस्टेबल, हायली रिॲक्टिव्ह, शॉर्ट लिव्ड असतात. त्याच्यामुळे हे काय करतात, लवकर लवकर ब्रेक होऊन प्रोडक्ट देऊन देतात. ठीक आहे, तर हे त्याचे स्टेप्स असणार, हे खूप इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर आपण बघू फॅक्टर्स अफेक्टिंग एन्झाईम ऍक्टिव्हिटी. म्हणजे असं काही असू शकते ना की काही टेम्परेचर, पीएच, सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन किंवा केमिकल करणार एन्झाईमच्या ऍक्टिव्हिटीला चेंज करणार. ठीक आहे, म्हणजे कदाच्या काही टेम्परेचर वाढवलं की जास्त होऊन जाईल किंवा टेम्परेचर कमी केलं की कमी होऊन जाईल, असं काही पण होऊ शकतं. ठीक आहे, तर ते आपण एक एक फीचर बरोबर वाचूया. ठीक आहे, फर्स्ट फॅक्टर आहे आपल्याकडे टेम्परेचर. ठीक आहे, टेम्परेचर जर एक एक आपल्याकडे जर आपल्याकडे एक एन्झाईम आहे तर यांचं असते की एका पर्टिक्युलर रेंज ऑफ टेम्परेचर म्हणजे 35 to 38 डिग्री सेल्सिअस कन्सिडर कर सपोज. तर या पर्टिक्युलर रेंज ऑफ टेम्परेचर मध्ये काय असतं की खूप जास्त खूप लवकर लवकर करते, एक काम करते, एकदम फास्ट करते. म्हणजे आपल्याकडे एन्झाईम साठी काय असते, एक नॅरो रेंज ऑफ टेम्परेचर आणि पीएच असते ज्याच्यात ती आपली हायेस्ट ऍक्टिव्हिटी शो करते. त्यालाच आपण काय म्हणतो, ऑप्टिमम टेम्परेचर आणि ऑप्टिमम पीएच. जेव्हा टेम्परेचर आपला सपोज या ऑप्टिमम व्हॅल्यूच्या वर किंवा खाली गेला, ठीक आहे, तर काय होणार बघू आपण. जेव्हा लो टेम्परेचर झालं, या टेम्परेचर आपल्या ऑप्टिमम टेम्परेचरच्या खाली गेला आपला टेम्परेचर, तेव्हा काय होणार, एन्झाईम टेम्पररीली काय होणार, इनॅक्टिव्ह. आणि जेव्हा तो टेम्परेचर वाढला ऑप्टिमम टेम्परेचरच्या, तेव्हा काय होणार, एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटी आपली काय होणार, म्हणजे आपली एन्झाईम काय होणार, कारण की ती प्रोटीन आहे ती काय होणार, डिनॅचर्ड बाय हीट. म्हणजे जर कमी झालं टेम्परेचर तर ऍक्टिव्ह नसणार, टेम्पररी इनॅक्टिव्ह होऊन जाणार, आणि वाढला टेम्परेचर तर डिनॅचर होणार. सेम पीएच साठी असते. म्हणून आपल्याकडे याच्याकडे ग्राफ आहे. जेव्हा पीएच असतो काय करतो, जेव्हा आपण, ठीक आहे, सुरुवातीला कमी आहे, ही आपली ऑप्टिमम पीएच आहे सपोज, तर या रेंज मध्ये आपली काम करते आहे. ठीक आहे, या रेंज मध्ये सपोज. तर जेव्हा खूप कमी टेम्परेचर आहे तर इनॅक्टिव्ह झाली आहे. मग जेव्हा आपण पीएच त्याची वाढव टेम्परेचर पीएच वर आणलं तेव्हा त्याची ऍक्टिव्हिटी हाय आहे. आणि जेव्हा आपण अजून पीएच वाढवला तर याची ऍक्टिव्हिटी पण अजून कमी होत आहे. म्हणजे एक पर्टिक्युलर पिरियड असेल एन्झाईम ऍक्टिव्हिटी ऑप्टिमम असेल म्हणजे चांगली असेल, आणि एक पर्टिक्युलर पिरियड स्पीड काय असेल, ऑप्टिमम. ठीक आहे, सेम टेम्परेचर पण कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट जर आपण वाढवत राहिलो आपल्या सबस्ट्रेटचं, तर काय होते, रिॲक्शन फास्ट मूव्ह होते आणि लवकर लवकर प्रोडक्ट बनवतात. तर जेव्हा जसं जसं कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट आपण वाढवतो तर रिॲक्शन फास्ट होते, पण एका टाइम पर्यंत. मग एक पर्टिक्युलर व्हेलॉसिटी जेव्हा रीच होते तेव्हा ती रिॲक्शन तेवढीच असते, स्पीड त्याची वाढत नाही, कारण की तिथे येतो आपला सॅच्युरेशन. म्हणजे आपल्याकडे सबस्ट्रेट तर आपण वाढवत आहोत, पण एन्झाईम तर आपल्याकडे नेमकेच आहेत ना. तर सगळे जेव्हा एन्झाईम पूर्ण यूज होऊन जातील, ती काय असेल, आपली मॅक्झिमम वेलॉसिटी ऑफ द एन्झायमॅटिक रिएक्शन. ठीक आहे, तर तेव्हा काय येईल, सॅच्युरेशन. त्याच्यानंतर आपली वेलॉसिटी काय वाढणार का, नाही. ठीक आहे, तर याच्यामध्ये ही आहे ग्राफ आपल्याकडे दिसतोय असा. म्हणजे पहिले आपण काय केलं, सबस्ट्रेट वाढवत आहोत, तर वेलॉसिटी काय होती, वाढत होती आणि व्ही मॅक्स वर पोहोचली. मग काय झालं, सेम राहिली, कॉन्स्टंट व्ही मॅक्स वर राहिली. ऍट अ टेम्परेचर ठीक आहे, जेव्हा ही वेलॉसिटी मॅक्स आहे, जी वेलॉसिटी ऑफ मतलब मॅक्झिमम जी वेलॉसिटी आहे त्याची हाफ. ठीक आहे, ज्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये असतो, द कॉन्सन्ट्रेशन ऍट विच द वेलॉसिटी ऑफ द रिएक्शन इज हाफ ऑफ मॅक्सिमम इज कॉल्ड एज Km. ठीक आहे, याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो की Km काय असतो, तर Km काय असतो, मायकेलिस मेंटेन कॉन्स्टंट. ठीक आहे, मायकेलिस मेंटेन कॉन्स्टंट असतो. ठीक आहे,
तर Km, तर व्हेलॉसिटी ऑफ रिएक्शन विल बी हाफ ॲट दॅट टाइम. ठीक आहे. त्याच्यानंतर काही आपल्याकडे केमिकल कंपाऊंड असतात. तर काय होते, कधी कधी काय होतं की काही केमिकल कंपाऊंड जर आपल्या एन्झाईमच्या ऍक्टिव्ह साईटवर जुळले, ठीक आहे, तर ते काय करतात, म्हणजे आता आपल्याकडे ही एन्झाईम आहे, त्याच्यावर एक केमिकल कंपाऊंड जुळला, ठीक आहे, केमिकल जोडला, तर काय करतो तो कधी कधी या जे सबस्ट्रेटची ऍक्टिव्हिटी आहे त्याला काय करतो, इनिबिट करतो. म्हणजे तो काय करतो, सबस्ट्रेटला याच्यावर जुळू देत नाही. तर असे सबस्टन्सला आपण इनिबिटर म्हणतो आणि या प्रोसेसला काय म्हणतो, इनिबिशन. म्हणजे एन्झाईमवर एक केमिकल कंपाऊंड जुळला, ज्यांनी काय केलं, सबस्ट्रेटला एन्झाईम सोबत जुळू दिलं नाही, तर याला काय केलं, इनिबिट केलं. तर याला काय म्हणू आपण, इनिबिटर, आणि प्रोसेसला काय म्हणू, इनिबिटर. जर सबस्ट्रेट जो आपला, आणि हा आपल्याकडे सबस्ट्रेट आहे आणि हा केमिकल सारखा आहे, की हे दोघं भांडण करत आहेत इथे की कोण जुळेल आपल्या एन्झाईम सोबत. पण याची ऍक्टिव्हिटी चांगली असल्यामुळे हाच जुळला आणि सबस्ट्रेटला त्यांनी जुळू दिलं नाही. पण यांच्यामध्ये काय झाली, कॉम्पिटिशन झाली. म्हणजे हे दोघे सारखे होते ना, हे सारखे होते आणि या एन्झाईमला जुळण्याचा प्रयत्न करत होते. सेक्शन थोडस सिमिलॅरिटी होती. तर हे काय करत होते, आपल्यामध्ये काय झगडा करत होते. म्हणजे काय करत होते, कॉम्पिटिशन म्हणजे काय झाले, मग हे कॉम्पिटेटिव्ह इनिबिटर्स. असे याचं एक एक्झाम्पल आहे, इनिबिशन ऑफ सक्सिनिक डिहायड्रोजिनेज बाय मॅलोनेट. ठीक आहे, मॅलोनेटनी इनिबिशन ऑफ सक्सिनिक डिहायड्रोजिनेज बाय मॅलोनेट विच क्लोजली रिझेंबल्स द सबस्ट्रेट ससिनेट इन स्ट्रक्चर. ते ससिनिक डिहायड्रोजिनेज जी एन्झाईम आहे त्याला, ठीक आहे, त्याला मॅलोनेट जुळलं, तर तो काय करतो, ससिनेट जो आहे त्याला जोडू देत नाही. म्हणजे जर हे दोघं सोबत असले तर मॅलोनेट जोडून जाणार आणि सबस्ट्रेटला जोडू देत नाही. तर हा काय काम करतो, कॉम्पिटिटिव्ह इनिबिटरचा. तसंच आपण हे काय करतो, बॅक्टेरियल पॅथोजन मध्ये हा फेनोमेनॉन आपण युज करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन अँड नोमेनक्लेचर ऑफ एन्झाईम्स. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण न्यूमोनिक कसं आठवण ठेवायचं, ऑथ, ठीक आहे. ओ पासून ऑक्सिडो रिडक्टेजेस आणि डिहायड्रोजिनेसेस. तर याच्यामध्ये काय होणार, एक सबस्ट्रेट आपला रिड्यूस होईल आणि दुसरा ऑक्सिडाइज. तर हे एक रिड्युस्ड आहे, ऑक्सिडाइज्ड आहे, हा कन्वर्ट झाला ऑक्सिडाइज मध्ये आणि हा झाला रिड्युस्ड मध्ये. ठीक आहे, एक्झाम्पल काय आहे, कॅटलिस्ट. तर ऑक्सिडेशन रिडक्शन होणार आहे, एक ऑक्सिडाइज होणार, एक रिड्यूस होणार. ट्रान्सफरेसेस म्हणजे काय, तो आपला एक ग्रुप इकडच्या तिकडे ट्रान्सफर करेल. तर याच्यामध्ये पहिले जी होता, आता एस डॅश कडे जी गेला. एक्झाम्पल काय, हेक्झोकायनेस. हायड्रोलायसिस म्हणजे काय, आपल्याकडे एक सबस्ट्रेट आहे, त्याला आपण पाणी टाकलं. ठीक आहे, पाणी टाकलं. एक्झाम्पल सुक्रेस आणि माल्टेस. ठीक आहे. लायसिस म्हणजे काय, सॉरी, ठीक आहे, हा सॉरी, लायसिस म्हणजे काय, लायसिस काय होणार, जसं आता आपल्याकडे प्रोडक्ट आहे, तर हे काय करणार, याच्यातून XY रिलीज होणार, म्हणजे काढणार बाहेर. सॉरी, हे हायड्रोलायसिस म्हणजे काय होणार ते, ठीक आहे. लायसिस म्हणजे काय होणार, दॅट कॅटलायझेस रिमूव्हल ऑफ ग्रुप्स फ्रॉम सबस्ट्रेट्स. म्हणजे जसा CC मध्ये XY जोडलाय, तर हे काय करणार, XY ला काढून टाकणार. एक्झाम्पल काय आपल्याकडे, अल्डोलेस. आयसोमरेस काय आहे, जे एका आपल्याकडे सबस्ट्रेटला दुसऱ्या आयसोमर मध्ये कन्वर्ट करून टाकणार. जो सिमिलर राहील, फक्त त्याचा पोझिशनल जॉमेट्री किंवा ऑप्टिकल आयसोमर असणार. त्याच्यानंतर लायगेसेस काय असणार, जे दोन कंपाऊंड्सला जोडणार. एक्झाम्पल DNA लायगेस. तर हे पाठ करून टाकायचं. ठीक, हे इम्पॉर्टंट आहे, ऑथलील क्वेश्चन येऊ शकतो. आणि लास्ट टॉपिक आहे कोफॅक्टर्स. ठीक आहे, कोफॅक्टर्स म्हणजे काय, आपण आपली एन्झाईम काय होती, प्रोटीनने बनली होती. पण जेव्हा यांच्यामध्ये नॉन प्रोटीन सुद्धा कॉन्स्टिट्युएंट असतो, त्यांना जे नॉन प्रोटीन सबस्टन्स असतो त्याला आपण काय म्हणतो, कोफॅक्टर. ठीक आहे. आणि जी एन्झाईम असते, मग त्या एन्झाईमला ज्याच्यामध्ये कोफॅक्टर आहे त्या एन्झाईमला आपण अपो एन्झाईम असं म्हणतो. ठीक आहे. आणि जे कोफॅक्टर असतात ते आपण 3 प्रकारचे असतात, प्रोस्थेटिक ग्रुप्स, को एन्झाईम्स आणि मेटल आयन्स. तर प्रोस्थेटिक ग्रुप मध्ये काय असतात, असे असतात जे आपल्या एन्झाईम सोबत खूप
खूप टाइटली जोडतात अपो एन्झाईम सोबत. एक्झाम्पल परऑक्सिडेज आणि कॅटलेज आणि हीम. ठीक आहे. त्याच्यानंतर को एन्झाईम्स, को फॅक्टर मध्ये असतो को एन्झाईम्स जे खूप ट्रान्झिएंटली थोड्या वेळसाठी जोडून असतात, फक्त कॅटलिसिसच्या प्रोसेससाठी जोडून असतात, ते असतात आपले को एन्झाईम्स. ठीक आहे. एक्झाम्पल जे इसेन्शियल केमिकल कंपोनेंट ऑफ को एन्झाईम काय आहे? व्हायटमिन्स. एक्झाम्पल एनएडी आणि एनएडीपी. ठीक आहे. ज्यांच्यामध्ये व्हायटमिन नियासिन असतो, म्हणजे काय असतो? को एन्झाईम. आणि कोणत्या कोणत्या याच्यामध्ये मेटल आयन्स सुद्धा यूज करतात को फॅक्टर एस मेटल आयन्स. एक्झाम्पल झिंक इज अ को फॅक्टर इन प्रोटिओलिटिक एन्झाईम कार्बोक्सी पेप्टाइडेस. ठीक आहे. म्हणजे मेटल आयन्स कशामध्ये यूज करतो? एक्झाम्पल कार्बोक्सी पेप्टाइडेस मध्ये आपल्याकडे झिंक आहे. तर को फॅक्टर हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे, चांगल्याने वाचून घ्यायचा आणि लक्षात ठेवायचा. ठीक आहे. आणि एक इम्पॉर्टंट फॅक्टर की जे को फॅक्टर्स असतात, जर को फॅक्टर अब्सेंट असलं तर एन्झाईमची ऍक्टिव्हिटी काय होते? को catalytic activity is lost when the cofactor is removed from the enzyme, which testify that they play a crucial role in the catalytic activity of the enzyme. ठीक आहे. हे खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे की कॅटलिटिक ऍक्टिव्हिटी लॉस्ट होऊन जाते जेव्हा एन्झाईम मधून कोफॅक्टर निघून जातो. ठीक आहे. आणि क्वेश्चन्स खूप सिम्पल आहे, तुम्ही करू शकता. याच्यामध्ये काही क्वेश्चन्स असतात जसे हे क्वालिटेटिव्ह टेस्ट. तर या क्वालिटेटिव्ह टेस्ट मध्ये प्रोटीनसाठी आपल्याकडे बायोयुरेट टेस्ट असते. ठीक आहे.